नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो मी सरळ बॅच। तर आज आपण बघणार आहोत सरळ बॅच आणि ते पण पॉइंटचे उदाहरण, म्हणजे लवकरात लवकर कसं सॉल्व्ह करता येईल आपण हे आज बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, आजचा प्रश्न काय आपला नेमकं 12,000 रुपयाचे मुद्दलाचे दशादशी 8.5% दराने, ओके टक्के दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती व रास किती। सरळ व्याज आणि मित्रांनो रास काढायचे आपल्याला। पहिले दशादशी नेमकं काय असतं पहिले समजून घेऊ। द म्हणजे दर, सा म्हणजे साल, द म्हणजे दर, शे म्हणजे शेकडा, म्हणजे दर साल दर शेकडा, याला म्हणतात दसा दसे। तर मित्रांनो हा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो बघा। रुपये किती आपले 12,000 रुपये, 12,000 घ्या, 12,000 घेतला गुणिला, ओके टक्केत आपले 8.5%, 8.5% गुणिला वर्ष, किती वर्षाचे 2 वर्षाचे, 2 घेतला आणि कंपल्सरी तुम्हाला काय वापरायचं आहे भागीला 100। इथपर्यंत समजलं। आता सर हा पॉइंट वाली संख्या आहे, याला काय करायचं नेमकं तर एक लक्षात घ्या, पॉइंट नंतर किती अंक आलेले आहे, एक अंक आलाय, म्हणजे एक शून्य खाली ठेवा, म्हणजे ऑटोमॅटिक तुमचा पॉइंट काय होतो गायब होऊन जातो। ओके पॉइंट नंतर जर 2 अंक राहिले असते तर 2 शून्य पण खाली ठेवले असते, पॉइंट नंतर 3 अंक राहिले असते 3 शून्य पण खाली ठेवले असते। या पद्धतीने तुम्ही पॉइंट काढू शकता। मला काटाकाटी करायची करा बघा, हे 3 शून्य काय झाले कट, हे 3 शून्य कट। आता यांचा सर्वांचा काय होईल गुणाकार, 12 गुणिला 2, 12 दुने 24, 24 गुणिला काय राहिलं तुमचं 85, 24 गुणिला 85, या काय करायचं आपल्याला गुणाकार। 5 चोक 20, अच्च्याला 2, 5 दुने 10, 10 2 12, इथं 0, 8 चोक 32, अच्च्याला 3, 8 दुने 16, 16 3 19, यांची काय होईल आपली बेरीज। 0 2 2 4, 9 आणि 1 10, म्हणजे इथं 0, अच्च्याला 1, 1 आणि 1 2, म्हणजे 2040 रुपये तुमचा काय आलं सरळ व्याज, काय आलं सरळ व्याज। आणि त्यापुढे काय आपण काढू रास, म्हणजे आपली सरळ व्याज आली तुमची 2040 आणि पुढे काढू आपण रास। रास म्हणजे काय की मुद्दल आणि व्याज या दोघांचे जेव्हा एकत्रीकरण होतं तर तेव्हा तुम्हाला काय भेटते रास भेटून जाते मित्रांनो। ओके काय म्हटलं मी, मुद्दल आणि व्याज यांचे दोघांचे एकत्रीकरण म्हणजे रास। मग आपलं सरळ व्याज आलं होतं तुमचं 2040 आणि मुद्दल तुमची आहे किती 12,000। 12,000 मध्ये जर आपण 2040 प्लस केले तर काय भेटेल आपल्याला 0 4 0 2 2 4 1, म्हणजे 14,040 रुपये काय भेटेल आपल्याला रास। या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता। ओके मित्रांनो, म्हणजे टॉपिक बघू आपण। तर मित्रांनो आता आपण बघू दुसरा टॉपिक। पहिला आपण सरळ व्याज काढणं शिकलो, आता आपण काढणार आहोत मुद्दल व्याजावरून। मग बघा प्रश्न काय, दशादशी, दशादशीचा अर्थ तुम्हाला मी अगोदर सांगितला। दशादशी 8% दराने एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 960 रुपये आहे, तर मुद्दल किती। काय काढायचे आपल्याला मुद्दल, काय काढायचे मुद्दल। तर करायचं काय, सरळ व्याज किती तुमचं व्याज गुणिला 100 घ्यायचा, त्यानंतर दर आणि गुणिला वर्ष, हा फॉर्म्युला तुमचा आहे। मग आपलं व्याज किती मित्रांनो 960 रुपये, 960 गुणिला कंपल्सरी काय 100 आणि भागीला तुम्हाला घ्यायचा आहे दर, दर किती आहे 8% दर, 8 गुणिला आणि वर्ष किती होते 2, यांचे आपण आता काटाकाटी करू म्हणजे क्रिया करू। चला 8 1 8, 8 1 8 उरला 1, 8 दुने 16, शून्याच्या 0, ओके बे 1 बे, बे सक 12, 0 आणि 100चे 2 शून्य, म्हणजे आपली मुद्दल किती रुपये येईल 6,000 रुपये। या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता मित्रांनो। आज एवढंच, बाकीचं सरळ व्याजच्या पुढचं टॉपिक मी लवकरच घेऊन येईल तुमच्यासाठी। ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो, धन्यवाद।